श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सूतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य म्हणतायत, राजा, गोपींना गर्व झाला. तो हरण करण्यासाठी भगवान अदृश्य झाले. त्यानंतर गोपींचे मन श्रीकृष्णमय होऊन गेले. त्या त्यांच्याविषयी बोलत होत्या. त्यांच्या हालचाली केवळ श्रीकृष्णांसाठीच होत्या, किंबहुना त्या कृष्णमयच झाल्या होत्या. त्यांच्या गुणांचे गायन करणाऱ्या त्यांना आपल्या घराची, इतकंच काय शरीराची आठवण राहिली नाही, किंबहुना त्या भगवंताच्या चिंतनामध्ये बुडून गेल्या होत्या. वाळवंटात परत आल्या आणि त्यांच्या येण्याची, भगवंताची वाट पाहत सर्व मिळून श्रीकृष्णांच्या गुणांचं गायन करू लागल्या. त्या म्हणू लागल्या, जयति तेधिकं जन्मनाव्रज श्रयत इंदिरा शश्वदत्रहि दयित दृश्यतान् दीक्षुतावकास्त्वयि धृतासवस्त्वान् विचिन्वते. प्रियतमा, तुमच्या जन्मामुळे व्रजाचा महिमा अधिक वाढला आहे, म्हणूनच तर लक्ष्मी कायमची इथे येऊन राहिली आहे. प्रियतमा, पहा, ज्यांनी तुमच्यासाठीच आपले प्राण धारण केले आहेत त्या गोपी दिशांमध्ये तुम्हाला शोधित आहेत. शरदुदाशय साधुजातसत् सरसिजोदर श्रीमुषादृशाय सुरतनाथ ते शुल्कदासिका वरद निघ्नतो नेह किन्वध. हे प्रेमपूर्वक हृदयाचे स्वामी, आम्ही वेतन न घेणाऱ्या तुमच्या दासी आहोत. शरदकालीन जलाशयांमधील सुंदर अशा कमळांच्या गाभ्यातील सौंदर्याला तुच्छ ठरणाऱ्या नेत्रांनी तुम्ही आम्हाला घायाळ केला आहे. आमचं मनोरथ पूर्ण करणारे हे प्राणेश्वर, नेत्रांनी मारणे हा वध नाहीये का? विषजलाप्ययाद व्याल राक्षसाद वर्षमारुताद वैद्युतानलाद वृषमयात्मजात विश्वतो भयाद ऋषभते वयन रक्षितामुहुः. हे पुरुषोत्तमा, यमुनेच्या विषारी पाण्यामुळे होणारा मृत्यू, अजगराच्या रूपाने खाणारा अघासूर, इंद्राने केलेला वर्षाव, भयावह वादळ, विजा, दावानल, वत्सासूर आणि व्योमासूर यांनी उत्पन्न केलेल्या सर्व प्रकारच्या भयांपासून तुम्ही वारंवार आमचं रक्षण केलंय. न खलु गोपिका नंदनो भवान अखिल देहिना मंतरात्मदृक् विखन सार्थितो विश्वगुप्तये सख उदेईवान सात्वतांकुले. तुम्ही केवळ यशोदानंदनच नाही, तर सर्व प्राण्यांच्या अंतरात राहणारे त्यांचे साक्षीदार आहात. हे सखया, ब्रह्मदेवांनी प्रार्थना केल्यामुळे विश्वाचे रक्षण करण्यासाठी तुम्ही यदुवंशात अवतीर्ण झाला आहात. विरचिता भयम वृष्णिधुर्यते चरणमीयुषान् संसृतेर्भयात् करसरोरुहं कान्तकामदं शिरसि धेहिना श्रीकरग्रहं. हे यदुवंश शिरोमणे, जे लोक जन्म मृत्यू रूप संसाराच्या चक्राला भिवून तुमच्या चरणांना शरण येतात, त्यांना निर्भय करणारे, सर्वांच्या अभिलाषा पूर्ण करणारे आणि लक्ष्मीचे पाणी ग्रहण करणारे
आपले करकमल हे नाथ आमच्या मस्तकावरती ठेवा. व्रजजनार्तिहन वीरयोषितां निजजनस्मय ध्वंसनस्मित भज सखे भवत् किङ्करीस्मनो जलरुहाननं चारुदर्शय. भगवान, व्रजवासियांचे दुःख दूर करणारे हे वीरश्रेष्ठ, ज्यांच्या स्मिताने भक्तांचा गर्व मावळतो, अशा आमच्या प्रिय सख्या या तुमच्या दासींचा स्वीकार करा. आपले सुंदर मुखकमल आम्हा अवालांवरती दाखवा. प्रणत देहिनां पापकर्षणं तृणचरानुगं श्रीनिकेतनं फणिफणार्पितं ते पदाम्बुजं कृणुकुचेषु नः कृन्धिहश्चयं. हे कमलनयना, शरणागतांचं पाप नाहीसं करणारे, गुरांच्या मागून जाणारे, लक्ष्मीचे निवासस्थान कालियाच्या फणांवर ठेवलेले असे तुमचे चरणकमळ तुम्ही आमच्या वक्षस्थळावर ठेवून आमच्या हृदयातील आग शांत करा. मधुर या गिरा वल्गुवाक्यया बुधमनोज्ञया पुष्करेक्षण विधिकरीरिमा वीरमुह्यती रधरसीधुना प्याययस्वनः. हे कमलनयना, सुंदर सुंदर वाक्यांनी युक्त विद्वानांनाही मोहविणाऱ्या तुमच्या गोड वाणीने या तुमच्या दासीही मोहित होत आहेत. हे वीरा, आपल्या अधरामृताने आम्हाला तृप्त करा. तव कथामृतं तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृह्णान्ति ते भूरिदा जनाः. प्रभो, तुमच्या कथासुद्धा अमृत स्वरूप आहेत. विरहाने व्याकुळ झालेल्यांचे ते जीवन सर्वस्व आहे. ज्ञानी लोकांनी त्यांचं गायन केलंय. त्या सगळे पाप ताप मिटवून श्रवणाने सुद्धा कल्याण करतात. तुमच्या त्या सुंदर कथांचे जे विस्ताराने वर्णन करतात तेच वास्तविक सर्वात मोठे दानशूर आहेत. प्रहसितं प्रिय प्रेमवीक्षणं विहरणञ्च ते ध्यानमङ्गलं रहसि संविदो यारुधिस्पृश कुहकनो मन क्षोभयन्तिः. हे प्रियतमा, तुमचे प्रेमपूर्वक हास्य आणि कटाक्ष तसंच तुमच्या लीलांचे ध्यान हे सुद्धा अत्यंत मंगलदायक आहे. पण तुम्ही एकांतात ज्या हृदयस्पर्शी प्रेमाच्या गोष्टी केल्या त्या आठवून आठवून हे कपट नाटक सूत्रधारा आमच्या मनाची कालवा कालव होती हो. प्रगट व्हा. चलसी यद्व्रजाचारयन् पशून् नलिन सुंदरं नाथ ते पदं शीलतृणांकुरै सिदति तीनः कलिलतान्मन कांत गच्छती. हे नाथ, गुरं चारण्यासाठी तुम्ही जेव्हा वाड्यातून बाहेर जाता तेव्हा तुमच्या कमलापेक्षाही कोमल पायांना काटे सराटे लागून ते दुखत असतील असा विचार मनात येताच हे मनमोहना, आम्हाला जे दुःख होत होतं ते तुम्हाला काय सांगावं. प्रभो, दिनपरीक्षये नीलकुन्तलैर्वनरुहाननं बिभ्रदावृतं घनरजस्वलं दर्शयन्मुहुर्मनसि नः स्मरं वीरयच्छसी. दिवस मावळल्यानंतर जेव्हा तुम्ही वनातून घरी येता तेव्हा तुमच्या मुखावर काळे कुरळे केस रुळत असतात, जणू भ्रमरयुक्त कमळच. शिवाय गायींच्या खुरांनी उडालेली दाट धूळही त्यावर पडलेली असते. हे वीरा, तुम्ही आपले ते सौंदर्य आम्हाला दाखवून आमच्या मनात वारंवार प्रेम उत्पन्न करीत असता.
प्रणतकामदं पद्मजार्चितं धरणिमण्डनं ध्येयमापदी चरणपङ्कजं शन्तमञ्च ते रमणनस्तनेष्वपर्याधिहन्. हे प्रियतमा, तुमचे चरणकमल शरणागत भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे आहेत. स्वतः लक्ष्मी त्यांची सेवा करते आणि पृथ्वीचे तर ते भूषणच आहेत. संकटकाळी फक्त त्याचे चिंतन करणे योग्य आहे. आपले ते परम कल्याण स्वरूप चरणकमल आमच्या वक्षस्थळावर ठेवून आमच्या हृदयाची व्यथा शांत करा. सुरतवर्धनं शोकनाशनं स्वरितवेणुना सृष्ठुचुंबितम् इतररागविस्मारणं नृणां वितरवीरनस्ते धरामृतम्. तुमचे अधरामृत प्रेम वाढवणारे असून सगळा शोक नाहीसा करणारे आहेत. गाणारी ही बासरी चांगल्या तऱ्हेने त्याचा आस्वाद घेते. ज्यांनी एकमेव त्याचे पान केले त्यांना पुन्हा प्रापंचिक विषयांची आठवणही होत नाही. हे वीरा, आपले तेच अधरामृत आम्हाला द्या. अटति यद्भवान् वह्निकाननं त्रुटिर्युगायते त्वामपश्यताम् कुटिलकुन्तलं श्रीमुखञ्च ते जड उदीक्षतां पक्ष्मकृदृशां. हे प्रियतमा, दिवसा जेव्हा तुम्ही वनामध्ये विहार करण्यासाठी जाता तेव्हा तुम्ही न दिसल्यामुळे आम्हाला एक एक क्षण युगासारखा वाटतो, आणि जेव्हा तुम्ही संध्याकाळी माघारी येता तेव्हा कुरळ्या केसांनी शोभणारे तुमचे सुंदर मुख आम्ही पाहू लागतो. त्यावेळेला डोळ्यांच्या पापण्या बनवून दर्शनात व्यत्यय आणणारा हा विधाता मूर्ख आहे असं आम्हाला वाटतं. पतिसुतान्वय भ्रातुबांधवा नतिविलंघयते न्यच्युतागताः गतिविधस्तवोद् गीतमोहिताः कितव योषितः कस्त्यजेन्निशी. हे अच्युता, आम्ही आपले पती, पुत्र, बंधू, बांधव आणि कुळाचा त्याग करून तुमच्याकडे आलो आहोत. आम्ही तुमची एक एक क्रिया जाणतो, संकेत समजतो. तुमच्या मधुर गीताच्या मोहिनीने आम्ही इथे आलो आहोत हे तुम्हाला माहिती आहे. असं असतानाही हे कपटी अशा रात्रीच्या वेळी आलेल्या अबलांना तुमच्या खेरीज आणखीन कोण वाऱ्यावर सोडील? तुम्ही कपटी आहात. रहसी संविदं ह्यश्चयोदयं प्रहसिताननं प्रेमवीक्षणं बृहदुरः श्रियो वीक्षधामते मुहुरतिस्पृहा मुह्यते मनः. एकांतात तुम्ही मिलनाची आकांक्षा, प्रेमभाव जागृत करणाऱ्या गोष्टी करत होतात. थट्टा मस्करी करीत प्रेमपूर्वक दृष्टीने आमच्याकडे पाहत होतात, आणि आम्ही लक्ष्मीचे निवासस्थान असणारे तुमचे विशाल वक्षस्थळ पाहत असू तेव्हापासून आपल्या भेटीची आमची लालसा वाढत चालली असून आमचे मन त्याच विचारांनी मोहित होत आहे. व्रजवनौकसां व्यक्तिरंगते वृजिनहंत्र्यलं विश्वमंगलं त्यजमनाक्षनस्त्वत्स्पृहात्मनां स्वजनहृद्रुजान् यन्निषूदनं. हे प्रियतमा, तुमचे हे स्वरूप ब्रजवासियांची सर्व दुःख नाहीशी करणारे आणि विश्वाचे पूर्ण कल्याण करणारे आहे. आमच्या मनात फक्त तुमच्याविषयीच्याच लालसेने जी व्याधी उत्पन्न झाली आहे तीवर असे काही थोडेसे औषध द्या की जे तुमच्याच असलेल्या आमच्या हृदयरोग समूळ नाहीसा करतील. यत्ते सुजात चरणांबुरुहंस्तनेषु भीताशनै प्रियदधि महि कर्कशेषु ते नाटवीमटसि तद् व्यथतेन किंस्वित् कुर्पादिभिर्भ्रमति धीर्भवदायुषान्नः. हे प्रियतमा,
तुमचे कमळापेक्षाही कोमल सुंदर चरण आम्ही आमच्या कठोर स्तनांवर भीतच अतिशय हळुवारपणे ठेवीत असतो. पण रात्रीच्या वेळी त्याच चरणांनी तुम्ही घनदाट जंगलांमध्ये भटकत आहात. काटे दगड आदी लागून त्यांना पीडा होत नाही का? आम्हाला तर नुसत्या त्या कल्पनेने चक्कर येऊ लागली आहे. कारण आमचे जीवन तुम्ही आहात. शुकाचार्य म्हणतात, इति गोप्य प्रगायन्त्य प्रलपन्त्यश्च चित्रधा रुरुदु सुस्वरंद्राजन कृष्णदर्शन लालसाः. परीक्षिता, अशा प्रकारे निरनिराळ्या रीतीने गाणाऱ्या आणि विलाप करणाऱ्या गोपी श्रीकृष्णांच्या दर्शनाच्या लालसेने मोठमोठ्याने रडू लागल्या. त्याच वेळेला त्यांच्या मध्यभागी भगवान श्रीकृष्ण प्रगट झाले. त्यांचे मुखकमल स्मित हास्याने खुलले. गळ्यात वनमाला होती, पितांबर धारण केलेला होता. त्यांचे ते रूप पाहून कामदेवालाही अतिशय मनामध्ये मोह निर्माण व्हावा, अशा प्रकारचे ते रूप पाहून गोपींनी त्यांना नमस्कार केला. आणि पुढे काय झालं उद्याच्या भागामध्ये श्रवण करू. जय जय रघुवीर समर्थ.